आज मी बनवणार आहे लोणचं. मी आंबे सुकवत ठेवलेत आणि आईने काकडं सुकवत ठेवले. आईने रानातून काकडं आणलेत पावसाळ्यात शेवडी खायला. मी आधीच्या ब्लॉगमध्ये बोलले आहे की पावसाळ्याच्या भाजीची रेसिपी दाखवेन. आता मी बाजारातून लोणच्याचा मसाला घेतलाय. जास्त नाही, 2.5 किलो घेतले. कारण मी पहिल्यांदा बनवणार आहे म्हणून. घरावर लोणचं सुकवण्यासाठी ठेवलं होतं. मी लोणचं यूट्यूबला बघून बनवणार आहे. हे लोणचं सुकं लोणचं करायचं आहे म्हणून 4 ते 5 दिवस सुकवलं. आता तुम्ही बघा आंबे किती सुकलेत. मला तरी भीती वाटते की पहिल्यांदा बनवायला घेतले आणि कसा होतोय आणि कसा नाही. पण विचार केला डर के आगे जीत है. असं बोलून मारली उडी लोणच्याच्या मसाल्यात. खडे मसाले आणले आणि थोडं त्यांना भाजून पाट्यावर पिसून घेतले. अंदाज नाही मसाल्याचा, पण तरी छातीवर डगर ठेवला होता. मग मसाले मिसळून राईच्या तेलात आंब्यांना लोलवलं. उलटा पालटा करून मग बारी आली बरणीत भरण्याची. बरणीत भरून घेतला आणि तेल जास्त झालं आहे लोणच्यामध्ये. आता करू काय? काहीच केलं नाही, राहू दे. आई बोलली लसूण पण टाक. मग लसूण सोलून टाकला. मी बनवण्याच्या आधी एवढी घाबरली की माझ्याकडनं लोणचं कसं होईल आणि कसं नाही. भीती करून करून राईचा तेल पण जास्त टाकून घेतलं. आता बरणीचं झाकण घट्ट लावून सफेद कपड्याने बांधून घेतलं. कपडा मी बरणीला बांधलाय की बरणीला मुंग्या लागायला नको. आणि निघाली वाड्यामध्ये लोणचं ठेवायला. आईने वाड्यात भाजी पण लावली आहे. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एक एक करून बघूया भाजी कोणत्या कोणत्या आणि कशा लावल्या आहेत. दरवेळेस पावसाळा येण्याच्या आधी भाजी लावून घेते. पाऊस पडता पडता भाजीला फुलं येतात. भाजी लावले मग भाजीला पाणी कुठून लागतोय. आईने काय जुगाड लावले ते आपण बघूच. आता मी वाड्यात बघते की कोणत्या ठिकाणी ठेवू बरणी जेणेकरून मुंग्या लागणार नाही. मग लक्षात आला की आजीच्या समाधीवर ठेवते. समाधीत टोपली ठेवली म्हणून टोपलीतच बरणी ठेवून दिली. आजीला बोलले की एक पण मुंगी लोणच्याच्या बरणीला लागून देऊ नको, नाही तर मी रागवेन तुझ्याशी. इथे मोठी गंमतच झाली. बरणी ठेवताच बरणीला बांधलेला कपडा टरकला. बरणी ठेवली आणि निघालो वाड्याबाहेर. आता जाता जाता आमच्या टोपली घरात नवीन सदस्य आले आहेत, त्यांना पण भेटूया. आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला